दया, कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है। लेकिन दया, गुनहगार कितना भी चालाक हो, कोई ना कोई सुराग वो छोड़ के जाता है। क्या बघता की नाही CID दया आणि ACP प्रद्युम्न बघता ना? हा, मला तुम्हाला लक्षात आलं असं मी कशाबद्दल बोलणार आहे, कशाबद्दल सांगू शकता कोणी? कमेंट करा, कमेंट कशाबद्दल बोलत आहे मी कमेंटमध्ये मला सांगा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहे. ती संधी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना CID ऑफिसर व्हायचं असेल, ते CID सारखं ऑफिसर व्हायचं असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना CID या विभागात भरती व्हायचं आहे, तर या CID विभागाची संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न आहे मला CID ऑफिसर व्हायचं, जे CID सिरियल वगैरे पाहतात ना, तर त्यांच्या मनामध्ये इच्छा स्फूर्ती होती की मला यांच्यासारखं CID ऑफिसर व्हायचं आहे, CID ऑफिसर व्हायचं आहे. पण काही विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही की हा फॉर्म कुठं सुटतो, कशा पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे, कधी सुटतो. तर जे घाबरू नका मित्रांनो. तर मी तुमच्यासाठी एक CIDची एक भरतीची नोटिफिकेशन आणलेली आहे मित्रांनो. आणि शिक्षण पण कमी आहे, शिक्षण किती लागणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्हाला एक काम करावं लागेल, आपल्या व्हिडिओचं, आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, जे कोणी तुमचं ओळखीचं असेल त्यांना तुम्ही शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना CID ऑफिसर व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे, त्याचप्रमाणे या भरतीसाठी वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे, SC किती आहे, OBC किती आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला, मित्रांना तुम्ही शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना, ज्यांची इच्छा असेल CID ऑफिसर व्हायचं आहे, तर त्यांना हा फॉर्म भरण्याची आणि नोकरी करण्याची संधी उपलब्ध होईल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अपडेट सांगणार आहे CID ऑफिसर होण्यासाठी. तर स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पहा. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र CID पुणे भरती 2026 गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्रामध्ये नवीन भरती, पगार 41,000 पासून पुढं. तर CID पुणे रिक्रुटमेंट 2026 असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स एक्झामिनर, पगार 41,000 पासून पुढं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय बी फॉर 11 मार्च. तर या भरतीची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांना CID व्हायचं असेल त्यांनी अवश्य हा व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, CID पुणे भरती 2026 द महाराष्ट्र क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे CID पुणे रिक्रुटमेंट 2026 मध्ये ही भरती निघालेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, CID पुणे भरती 2026 मुख्य माहिती, संघटना पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी संघटना पहा, महाराष्ट्र क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट्स म्हणजे CID, पदाचे नाव असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स एक्झामिनर. एकूण रिक्त जागा खालील सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला रिक्त जागा जर पाहिजे असेल टोटल किती आहे, तर PDF जाहिरातमध्ये दिलेली आहे. तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे अर्ज पद्धत
तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पात्रता, पुढील पात्र तुम्हाला पाहिजे असेल तर PDF जर पाहिजे आहे मित्रांनो. आणि वेतनमान तुम्हाला किती भेटणार आहे, 41,800 ते 1,32,300 रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे मित्रांनो. तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे 10 फेब्रुवारी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2026. तर 11 मार्चपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नोकरीचे स्थान पहा, पुणे या ठिकाणी तुम्हाला नोकरी भेटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती सांगलेली आहे मित्रांनो. पुणे या ठिकाणी CID ऑफिसरची भरती निघलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी वयोमर्यादा किती लागणार पहा. या ठिकाणी खुला गटासाठी पहा वयोमर्यादा 18 ते 38 पर्यंत लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 पर्यंत वय लागणार आहे आणि अंशकालिक उमेदवारांसाठी 18 ते 55 वर्ष लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा लागणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा तुम्हाला वेतन आणि भत्ते कशा प्रकारे भेटणार आहे. या ठिकाणी पहा पे स्केल 41,800 ते 1,32,300. अलाउन्स तुम्हाला DA, HRA, TA, मेडिकल बेनिफिट इत्यादी तुम्हाला अलाउन्स भेटणार आहे मित्रांनो CID मध्ये. तर महत्त्वाच्या तारखा पहा या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट तर 10 फेब्रुवारीपासून अर्ज चालू झाला आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन लास्ट डेट 11 मार्चपर्यंत तुम्ही 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक. तर PDF जाहिरातची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अगोदर PDF जाहिरात वाचा, मगच ऑनलाईन फॉर्म भरा मित्रांनो. तर दोन्ही पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो. फॉर्म कसा भरायचा आहे, अर्जाची PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो. आणि पगार किती भेटणार तुम्हाला या ठिकाणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, किती आहे आणि तुम्हाला अलाउन्स काय काय भेटणार आहे, बेनिफिट काय काय भेटणार आहे, पे स्केल किती भेटणार, संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना PDF जाहिरात पाहिजे असेल ना, PDF जाहिरात पूर्ण वाचा, मग हा फॉर्म भरा मित्रांनो. एक अतिशय उत्तम संधी आहे, संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचा. या ठिकाणी पहा CIDची अधिकृत वेबसाईट किंवा रिक्रुटमेंट पोर्टल उघडा. असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर भरती 2026 नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरा. वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती आवश्यक भरा. आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फाईल सबमिट करा आणि ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढा. तर अशा प्रकारे एक प्रिंटआउट आपल्याकडे ठेवायची आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो शिक्षण किती लागणार पहा. या ठिकाणी उमेदवारांचं शिक्षण या भरतीसाठी या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्र आणि दस्तऐवज अर्जासाठी आवश्यक असतील मित्रांनो. तर पदवीधर पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे या भरतीसाठी. तर ग्रॅज्युएशन असलं तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता CID ऑफिसरसाठी. तर वयोमर्यादा पण तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर वयोमर्यादा क्रायटेरिया किती लागणार आहे सगळं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. तर काय मुलांना व्हिडिओ समजला नसेल तर आपली PDF जर तो तुम्ही वाचू शकता. PDF जरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा PDF जर वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.